आकाश आणि विकास हे दोघंही चुलत भाऊ. लहानपणापासूनच एकत्र वाढलेले, एकाच घरात राहिलेले, एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत असलेले. विकास वयाने मोठा, 31 वर्षांचा, आधीच विवाहित. त्याची बायको माधुरी आणि 2 लहान मुलं गावाकडे सासू सासऱ्यांसोबत राहत होती. गावात नोकरीची संधी नसल्यामुळे विकास एकटाच पुण्याला आला होता. MIDC परिसरात त्याला काम मिळालं आणि कात्रजजवळ एका लहानशा खोलीत तो भाड्याने राहू लागला. काम कठीण होतं, शहर नवं होतं, पण कुटुंबासाठी काहीतरी करायचं या जिद्दीवर तो दिवस ढकलत होता. दरम्यान गावाकडून त्याच्या घरच्यांचा निरोप आला. भाऊ आकाश आता 23 वर्षांचा झाला होता. शिक्षण पूर्ण झालं होतं, पण गावात नोकरी नव्हती. आकाशला पुण्याला घेऊन जा, त्यालाही नोकरी लाव असा आग्रह घरच्यांनी केला. भावासाठी काहीतरी करायचं या भावनेनं विकासने लगेचच होकार दिला. आकाश पुण्याला आला आणि विकासच्या त्या छोट्याशा खोलीत राहू लागला. दोघंही नोकरी शोधू लागले. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. रोज बाहेरून मेसचं जेवण परवडणं शक्य नव्हतं. कधी उपाशी, कधी अर्धपोटी असे दिवस जायचे. पैशांची तंगी, थकवा आणि एकटेपण सगळं मिळून दोघांचं आयुष्य अवघड झालं होतं. शेवटी विकासने घरी फोन केला. आपल्या हाल अपेष्टा सांगितल्या. माधुरीला इथे पाठव असा निर्णय झाला. माधुरीने 2 मुलांना सासू सासऱ्यांकडे सोपवलं आणि नवऱ्यासाठी पुण्याला आली. तिच्या येण्याने घरात थोडं स्थैर्य आलं. रोज भाकरी, भाजी, वरण भात तयार होऊ लागला. उपाशी पोटी झोपायची वेळ संपली. विकास खुश झाला, आकाशही समाधानी झाला. माधुरीनं दोघांची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. नवऱ्याची आणि दिराची काळजी घेणं, त्यांना वेळेवर जेवण देणं, कपडे भांडी पाहणं सगळं ती मन लावून करत होती. पण एक मोठी अडचण अजूनही होती, ती म्हणजे झोपण्याची. त्यांची खोली लहान होती, त्यातच किचन. तिघांनी कसं राहायचं हा प्रश्न रोज डोकं वर काढायचा. शेवटी आकाशने पुढाकार घेतला. तू काळजी करू नकोस दादा, मी नाईट ड्युटी शोधतो असं त्याने भावाला सांगितलं. बराच प्रयत्न केल्यानंतर त्याला एका ठिकाणी रात्रीची शिफ्ट मिळाली. रात्री तो कामावर जायचा आणि सकाळी 7च्या सुमारास घरी परत यायचा. त्यामुळे रात्री विकास, माधुरी निवांत घरात झोपायचे आणि दिवसा आकाश. असा काहीसा तोडगा निघाला. सगळ्यांना वाटलं की मोठी समस्या सुटली. दिवस पुढेच सरकू लागले. आकाश रात्री कामावर जायचा. विकास आणि माधुरी घरी असायचे. त्या नवरा बायकोचे संबंध सुरळीत चालू होते. कोणताही वाद, कोणतीही शंका नव्हती. सकाळी 9च्या सुमारास विकासही आपल्या कामावर जायचा. त्यानंतर दिवसभर आकाश आणि माधुरी घरात एकटच असायचे. हळूहळू वातावरण बदलू लागलं. माधुरीला आकाश पहिल्यापासूनच आवडायचा, अगदी तिचं लग्न होण्याआधीपासूनच. तो दिसायला तरुण, बोलण्यात आपुलकीचा आणि नवऱ्यापेक्षा तिला वेगळाच वाटायचा. त्यामुळे ती त्याची जरा जास्तच काळजी घ्यायला लागली. त्याला काय आवडतं, काय नको, कशाची भूक आहे सगळं ती लक्षात ठेवायची. चांगलं जेवण बनवायची, आग्रह करून त्याला खाऊ घालायची. आकाशला सुरुवातीला ते सगळं सहज वाटायचं. वहिनी आपुलकीने वागते एवढंच त्याला वाटायचं, पण तिचा खरा हेतू त्याच्या लक्षात येत नव्हता. कधी ती केस सुकवत बसायची, कधी साडीचा पदर नीट न सांभाळताच त्या पलंगावर झोपायची, कधी मुद्दामून जवळ येऊन बोलायची. पण आकाशने स्वतःची मर्यादा सोडली नाही. ती भावाची बायको आहे हा विचार त्याला तिच्याजवळ जाण्यापासून थांबवायचा. एक दिवस मात्र माधुरीने थेट बोलणंच टाकलं. मला तू लग्नाआधीपासूनच आवडतोस. मला तर तुझ्या सोबतच लग्न करायचं होतं. मी तुझीच बायको म्हणून या घरात यायला हवी होती. तू माझा नवरा हवा होता असं ती आकाशला म्हणाली. आकाशला ते अजिबात पटलं नाही. त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. उडवाउडवीची उत्तरं दिली. तू माझी बायको नाहीस, पण माझ्या भावाची बायको आहेस. आमच्या घराची सून आहेस असं तो हसत हसतच म्हणाला. पण माधुरी मागे हटली नाही. तिची काळजी, तिचं सतत जवळ राहणं, तिचं लक्ष हे सगळं आकाशला हळूहळू कमकुवत करत गेलं. रात्रभर नवऱ्याची आणि दिवसा दिराची काळजी घेत घेत माधुरी थकायची नाही आणि हळूहळू आकाशचंही नियंत्रण सुटू लागलं. एक दिवस सीमा ओलांडली गेली आणि त्यानंतर अनैतिक संबंध सुरू झाले. सुरुवातीला भाऊ आकाशला अपराधीपणाची जाणीव होती, मनात भीती होती, पण नंतर त्याला माधुरीची सवय लागली. एकमेकांना मेसेज, फोन, बोलणं दिवसेंदिवस वाढू लागलं. त्यांच्या बोलण्यात मर्यादा राहिली नाही आणि हे सगळं विकासला अजिबात माहिती नव्हतं.
विकास भावावर आणि बायकोवर डोळे झाकून विश्वास ठेवत होता. तो संध्याकाळी 7ला कामावरून यायचा आणि लगेचच आकाश नाईट ड्युटीसाठी निघून जायचा. त्यामुळे संशय घ्यावा असं काहीच दिसत नव्हतं. पण आकाश गेल्यानंतर माधुरी सतत फोनमध्ये गुंतलेली दिसायची. रात्री झोपताना ती विकासला टाळायची, प्रतिकार करायची. 1-2 महिने असेच गेले. विकासच्या लक्षात आलं की बायको बदलली आहे. ती दूर राहते, विचारात असते, जवळ येऊ देत नाही. माधुरी मात्र फक्त आकाशचाच विचार करत होती. त्याच्यासोबत राहण्याची स्वप्न पाहत होती. दिवसभर त्यालाच जवळ येऊ देत होती आणि रात्री नवऱ्याला नकार देत होती. इथूनच विकासच्या मनात संशयाची बीज रोवली गेली. एक दिवस अचानक त्याने माधुरीचा मोबाईल तपासला आणि जे त्याने त्यात पाहिलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपलीच बायको आणि आपलाच धाकटा भाऊ, त्यांच्यातील अनैतिक संबंध, अश्लील संदेश, सगळं त्याच्या डोळ्यासमोर उघड झालं. माधुरीने पाहिलं की नवरा मोबाईलमध्ये काहीतरी वाचतोय. आज चॅट डिलीट करायची राहिली आहे हे तिला आठवलं. पण विकासने काहीच विचारलं नाही, काहीच बोलला नाही. त्याच्या आत मात्र प्रचंड वादळ उठलं होतं. राग, अपमान, विश्वासघात सगळं एकत्र आलं. त्या रात्री तू घरातून बाहेर पडला. माधुरीनं घाईघाईत आकाशला फोन केला आणि सगळं सांगितलं. आकाशही घाबरला. त्याला कळलं की आता काहीतरी भयंकर होऊ शकतं. भीतीपोटी तो 2 दिवस घरीच परतला नाही. घरी विकास भावाची वाट पाहत राहिला. आकाश मात्र ठिकाण बदलत राहिला. त्याला अपराधीपणा होता, मनात भीती होती. मी चुकीचं केलं हा विचार त्याला पोखरत होता. पण आता उशीर झाला होता. विकास फोन करून त्याचा शोध घेत राहिला. शेवटी ज्या ठिकाणी आकाश काम करत होता तिथे विकास पोहोचला. रात्र होती. कोणताही विचार न करता संतापाच्या भरात त्याने चाकूने वार केले. तू आणि माझ्या बायकोने माझा घात केला असा ओरडत त्याने आकाशला संपवलं. मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला, कुणालाही संशय येऊ नये म्हणून. पण काही दिवसांनी पोलिसांना मृतदेह सापडला आणि चौकशी सुरू झाली. आसपासच्या लोकांकडून माहिती मिळाली. माधुरी आणि आकाशबद्दल शंका स्पष्ट झाली. पोलिसांनी विकासला विचारपूस केली. शेवटी त्याने गुन्हा कबूल केलाच. त्याला अटक झाली आणि शिक्षाही झाली. पण जी या सगळ्यांची मूळ कारणीभूत होती ती बायको माधुरी मात्र ती मोकळीच राहिली. मात्र तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिचा संसार तुटला. नवरा तुरुंगात गेला. मुलं बापासाठी अनाथ झाली. शिक्षा कायद्यानं एकाला मिळाली पण वेदना मात्र सगळ्यांच्याच वाट्याला आल्या. मित्र आणि मैत्रिणींनो, शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की आयुष्य फक्त आपल्या इच्छा, भावना आणि क्षणिक आकर्षणांवर चालत नाही. प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते, एक पवित्र रेषा असते. ती रेषा ओलांडली की आनंद मिळत नाही तर संपूर्ण आयुष्य मात्र उद्ध्वस्त होतं. माधुरीनं त्या क्षणाला थांबून विचार केला असता आपल्या नवऱ्याचा, आपल्या लेकरांचा, आपल्या कुटुंबाचा, तर कदाचित 3 आयुष्य वाचली असती. आकाशनेही वेळेवर स्वतःला सावरलं असतं तर भावाचा विश्वास तुटला नसता आणि विकासने रागाच्या क्षणी हात उचलला नसता तर तो आज गुन्हेगार ठरला नसता. या कथेचा खरा धडा असा आहे की चुकीची नाती केवळ 2 माणसांपुरती मर्यादित राहत नाहीत. त्यांची जखम पिढ्यानपिढ्या भोगावी लागते. एका चुकीच्या निर्णयामुळे मुलं बापासाठी अनाथ होतात, घरं उद्ध्वस्त होतं आणि आयुष्यभर न भरून येणारी पोकळी तयार होते. म्हणूनच कोणतंही पाऊल उचलण्याआधी क्षणभर थांबा, विचार करा, हा क्षणिक आनंद उद्याच्या आयुष्याची किंमत वसूल करतोय का? कारण विश्वास, नातं आणि कुटुंब एकदा तुटलं की त्याला शिकण्यासाठी अख्खं आयुष्यही कमी पडतं. ही घटना सत्य असून पुण्यातच घडली आहे, परंतु पात्रांची नावे काल्पनिक आहेत आणि या घटनेतील खरा गुन्हेगार मला तरी माधुरीच वाटते आणि तिला देखील शिक्षा मिळाली, ती म्हणजे असं एकटं राहून. बाकी या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा की चूक नक्की कुणाची. चला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.